पडला या वर्षीचा पट्टा आणि झाला कारखाना बंद आणि चालू झाली आमची ऑफ सीझनची कामे. इथं बघा ऊस पुढे ढकलायची चैन, संपूर्ण चैन खोलायला चालू आहे. खोललेली चैन भारे उचलणाऱ्या क्रेनच्या साह्यानं गव्हाणीतनं बाहेर काढली जाते आणि बाहेर काढलेली चैनची नट कटरच्या साह्यानं कट केली जातात. कट करायचं कारण म्हणजे कारखाना चालू होताना ही नट वेल्डिंग केलेली असतात, म्हणून आता नट कट करायला लागतात. कट केल्यावरती सगळ्या स्लॅटी मोकळ्या होत्या आणि मोकळ्या झालेल्या स्लॅटी गोळा करून एका साईडला ढ्याचा ढीग लावतात. हे बघा अशा प्रकारे स्लॅटी काढून झाल्यावर चैन सुद्धा साईडला ओढून त्याचा पण वेगळा ढीग लावतो. वाजले 5:15 धुतले हातपाय आणि आवरून निघालो घरी जायला. घरी आल्यावर बॅरेल आणला होता. बॅरेल ठेवायसाठी जागा तयार केली आणि जागा तयार करून पाठदेशी बॅरेल पण ठेवून घेतला आणि लगेच पाण्याने बॅरेल पण भरून घेतला आणि आवरून निघालो मग गावात जायला, कारण गावात शिवजयंती निमित्त लहान मुलांचे डान्स होते. मग गावात जाऊन थोडा वेळ कार्यक्रम बघितला आणि टायमिंग पण भरपूर झालं म्हणून निघालो मग घरी जायला. मग जाता जाता तुम्ही पण आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.